नाशिकमध्ये त्यावेळेला म्हणजे 2 पदं आणि काम करण्याची पद्धत याच्याबद्दल काय होतं तर एक आमचे म्हणजे कसं वागू नये असं मी म्हटलं तर मी बोलणार नाही त्याच्याबद्दल, पण दुसऱ्याच्या संदर्भासाठी म्हणून हे सांगतो. तर आमचे जे मॅनेजर होते ते फार उत्साही होते. म्हणजे आम्ही जसे ट्रेनी होतो तसेच तेही ट्रेनीच होते मॅनेजर म्हणून, आणि त्यामुळे त्यांना फार उत्साह होता आणि ते म्हणजे त्यांना काय करू आणि काय नको असं होऊन जायचं. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या ऑफिसला असं एकदम धारेवर धरलेलं होतं. रोज रात्री ते ऑफिसला जेव्हा येत म्हणजे ते घरी गाडी मागवत आणि रात्री 10 वाजता ऑफिसमध्ये काय चाललंय, प्रिंटिंग होते का नीट वगैरे हे बघण्यासाठी येत. आणि ते येत तेव्हा वर सफारी, हातामध्ये ब्रीफकेस आणि पायामध्ये स्लीपर. आणि ते प्रिंटिंग वगैरे सगळ्यामधून त्यांना बिचाऱ्यांना त्या कशाशीच काही गंध नव्हता, पण त्यांना उत्सुकता, उत्साह इतका दाटलेला होता त्यांच्या मनामध्ये, त्यामुळे ते रोज यायचे. तर प्रिंटिंग करणाऱ्या लोकांना असा फार प्रश्न होता की हे रोज येतात पण म्हणजे ब्रीफकेस घेऊन काय येतात, असतं काय त्याच्यामध्ये. म्हणून ते मशीनवर चढलेले असताना कोणीतरी उघडून बघितलं तर आतमध्ये फक्त एक माकड टोपी असायची. आणि त्यांनी सगळ्याला फार धारेवर धरलं होतं. पण त्या काळामध्ये एक जोशी नावाचा सकाळमध्ये वॉचमन होता, राजस्थानी होता. तो आणि त्याचा मुलगा असे दोघंही तिथं नोकरी करायचे शिफ्टमध्ये. त्या जोशीनं मला जो एक वाक्य बोलला ते माझ्या म्हणजे आता 35-36 वर्षांनंतर सुद्धा माझ्या असं अगदी मनावर कोरलं गेलेलं असं ते वाक्य होतं. ह्या आमच्या मॅनेजरांच्या सगळ्या काय म्हणूया आपण तऱ्हेवाईटपणामुळं सगळेच जण परेशान होते आणि ते फार धारेवर धरतात असं सगळ्यांचंच मत होतं. तर काहीतरी त्यावेळेला बोलताना तो मला असं म्हणाला की अरे, तो हिंदीमध्ये बोलला, राजस्थानी हिंदीमध्ये, की तो म्हणाला की अरे साहेब, हे काय इतकं सारखं ताणतात. खरं तर असं आहे की पतंग जर उडायचा असेल तर त्याला कधी ताण द्यावा लागतो आणि कधी ढिला सोडावा लागतो. तो तुम्ही नुसता जर ताणून धरला तर तो कधी उडणार नाही आणि नुसता ढिला सोडला तरी तो उडणार नाही. त्यामुळं ह्याचं भान ठेवलं पाहिजे. मला तो इतका मोठा आयुष्यभरासाठीचा गुरुमंत्र मिळाला आणि मला असं वाटतं की नंतरच्या आयुष्यामध्ये त्यानं दिलेला हा मंत्र कळत न कळत मी आयुष्यभर पाळत राहिलो की आपण कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जर मोकळीक नाही दिली तर प्रश्न निर्माण होतात, आणि तुम्ही जर फार मोकळीक दिली तर सगळा स्वैराचार होतो आणि मग त्यातनंही प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे तो बॅलन्स ज्याला साधता येतो त्याचा पतंग वर उडू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.